नमस्कार. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं विजन समिट 2016 मध्ये या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉलर बिग बॉस, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पुणे आणि प्रिंट पार्टनर लोकसत्ता. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या या सत्राचे आपले सन्माननीय अतिथी आहेत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते सर. खरं म्हणजे महाराष्ट्राला अवजड उद्योग मंत्रालयाची एक परंपरा याच्या आधी आपण पाहिलेली आहे. मग मनोहर जोशी सर असतील, विलासराव देशमुख असतील आणि आता अनंत गीते सरांकडे ती जबाबदारी आहे. मोदींनी मेक इन इंडियाचा नारा दिलेला आहे आणि तो नारा प्रत्यक्षात आणण्याची म्हणजे स्वप्न मोदींनी पाहिले ते साकार करण्याची मोठी जबाबदारी ही अवजड उद्योग मंत्रालयाची आणि पर्यायाने अनंत गीते सरांची आहे. आत्तापर्यंत कामं कशी झाली आहेत, पुढच्या काळामध्ये नेमकी कशी कामं होणार आहेत, हे सगळं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यापूर्वी एक चित्रफित बघूया. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. मंचावर मी आमंत्रित करतो केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते सरांना आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करतो. आपण गीते सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात एबीपी माझानं मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वात प्रथम मी एबीपी माझाला मनापासून धन्यवाद देतो. सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत 26 मेला आणि सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी या 16व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक घोषणा राष्ट्रविकासाच्या, राष्ट्रहिताच्या, जनहिताच्या, जनविकासाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या काळात केल्या. एक आशा या संपूर्ण देशातील जनतेच्या समोर त्यामुळे उभी राहिली आणि त्या अपेक्षेच्या एकंदर दृष्टिक्षेपात सरकारचं कामकाज सुरू झालं आणि आज 2 वर्ष सरकारला पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे मला जाणीव आहे की 2 वर्षाचा अहवाल हा सरकारचा एक मंत्री म्हणून मलासुद्धा जनतेला सादर करावा लागणार आहे. पण ज्यावेळेला आपण मी इथं येण्यापूर्वी जी चित्रफित पाहिली त्या चित्रफितीतलं पहिलं वाक्य होतं ग्लॅमर नसलेलं खातं. आणि ग्लॅमर नसलेल्या खात्याचा मी मंत्री. मला या खात्यामध्ये ग्लॅमर निर्माण करायचं आहे, एक प्रकारचं हे आव्हान. आणि हे आव्हान ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावरती ही जबाबदारी टाकली त्या क्षणीच हे आव्हान मी स्वीकारलं. या खात्याचं मराठीतलं नाव आहे अवजड उद्योग खातं. जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये अनेक वेळेला जातो त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना या खात्याचा उल्लेख करताना अवघडल्यासारखं होतं. पण त्यात अवघडण्यासारखं काही नाही आहे. या खात्याकडे एकूण 32 उद्योग, मी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा 32 उद्योग वेगवेगळे या खात्याच्या कक्षेमध्ये येतात. परिवर्तनाच्या या काळामध्ये ही जबाबदारी माझ्यावर आली आणि मग ही पंतप्रधानांची घोषणा मेक इन इंडियाची ही घोषणा यशस्वी करण्याची जबाबदारी प्रामुख्यानं 3 खात्यांवर आहे. त्यातलं एक सर्वसाधारण उद्योग खातं ज्याच्या निर्मला सीतारामन या मंत्री आहेत. दुसरं लघु आणि मध्यम उद्योग खातं ज्याचे कलराज मिश्र हे मंत्री आहेत. आणि तिसरं भारी उद्योग खातं ज्याचा मी मंत्री आहे. आणि म्हणून प्रामुख्यानं या 3 खात्यांची ही जबाबदारी आहे. त्यामध्ये सर्वाधिक जबाबदारी माझ्या खात्याची आहे. आणि ही जाणीव ठेवूनच मी निर्णय घेतला आणि असलेले उद्योग, बरेचसे उद्योग आजारी होते, आजही आहेत.
बरेचसे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि ही स्थिती या खात्याची, या उद्योगांची असल्यामुळेच या खात्याला ग्लॅमर नव्हतं. आणि म्हणून जे निर्णय, जो धाडस यापूर्वी तर सरकार जे करू शकलं नाही, तो निर्णय मी घेतला, ते धाडस मी केलं. आणि जे उद्योग म्हणजे भविष्यात सुरूच होऊ शकत नाहीत, सुतराम शक्यता नाही, असे उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातले सुरुवातीला 5 उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. आणखीन एक त्यामध्ये नंतर वाढ केली, एकंदर 6 उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे हा निर्णय थोडा कटू होता, कारण उद्योग म्हटलं की कामगार आले, कामगार म्हटलं की कामगारांचं हित आलं. आणि मग एखादा उद्योग बंद करायचा म्हणजे कामगार विरोधी निर्णय घ्यायचा, असं ते चित्र उभं राहतं. आणि कुणीही कामगार विरोधी भूमिका घ्यायला तयार नसतं. अशा वेळेला हा निर्णय घेणं थोडं अवघड होतं, पण तरीसुद्धा तो निर्णय मी घेतला. परंतु जे उद्योग मी बंद करण्याचा निर्णय घेतला, या सर्व उद्योगांमध्ये जे कामगार कार्यरत होते, 2007 पासून हे उद्योग बंद झाले होते. घर बसल्या पगार दिला जात होता. केवळ पगारच नाही तर प्रमोशनसुद्धा दिलं जात होतं. आणि हे 7 पासून सुरू होतं. काम काहीच नाही आहे, उत्पादन काही नाही आहे, आणि पगारही सुरू आहे आणि प्रमोशनही सुरू आहे. आणि त्यावर हजारो कोटी रुपये सरकारचे खर्च होत होते. आणि म्हणून याला कुठंतरी एकदा अंतिम निर्णय घेणं आवश्यक होतं. आणि म्हणून तो मी निर्णय घेतला. आणि घेत असताना जे कामगार, जे कारखाने आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला, या सर्व कारखान्यांमध्ये जो पे स्केल होता पगार, तो आम्हाला 1987 सालच्या पे स्केलनं त्यांना पगार मिळत होता. आणि मी ज्यावेळेला हा निर्णय घेतला की हे बंद करायचं, त्यावेळेला 1997 सालच्या पे स्केलनं त्यांना VRS देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळे कामगार खुश झाले. ज्या ज्या कंपन्या बंद करायचा निर्णय घेतला, त्यातल्या सामान्यातल्या सामान्य कामगाराला सुद्धा VRS घेताना किमान 30 ते 35 लाख रुपये हे प्रत्येक कामगाराला मिळणार आहेत. आणि म्हणून कामगार खुश झाले. विरोध झाला नाही. कुठलाही राजकीय त्याचा दुष्परिणाम हा या माझ्या निर्णयाचा झाला नाही. आणि म्हणून कारखाने बंद करायचा एका बाजूने निर्णय घेतला, आणि दुसऱ्या बाजूने जे कारखाने सुरू होते, कार्यरत होते, ते कारखाने सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. आज जवळजवळ 14 कारखाने आहेत जे नफ्यामध्ये काम चालतात. सगळ्यात मोठा कारखाना जो माझ्याकडे असलेला तो भारत हेवी इलेक्ट्रिकल्स भेल. आणि हा कारखाना खरं म्हणजे संपूर्ण देशाचं एक गौरव अशा प्रकारचं भेलची ओळख आहे. परंतु दुर्दैवानं 2-3 वर्ष मधली 14, 15, 15, 16, 13, 14, 14, 15 आणि 15, 16 हा सुद्धा भेलच्या दृष्टीनं थोडा कठीण काळ होता. कारण प्रामुख्यानं हा उद्योग ऊर्जा निर्मितीकरता आवश्यक असलेली उपकरणं या निर्मितीचा हा उद्योग आहे. आणि विशेष करून थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स, औष्णिक ऊर्जा प्रकल्प. आणि मध्यंतरी ज्यावेळेला कोळसा घोटाळा झाला, कोळसा घोटाळ्यानंतर सुप्रीम कोर्टाने यामध्ये काही निर्देश दिले, निर्बंध आणले, खाणी बंद झाल्या, ऊर्जा उत्पादन बंद झालं, नवीन प्रोजेक्ट येईनात. आणि त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम त्या BHLवर झाला. आणि यावर्षी BHL काही अंशानं तोट्यामध्ये आज आहे. जवळजवळ 1400 कोटीच्या आसपास यावर्षी BHLला तोटा आहे. पण एक अतिशय समाधानकारक गोष्ट आहे की या सगळ्या कारणामुळे तोट्यात असताना सुद्धा गेली 2 वर्ष सातत्यानं मी प्रयत्न करून देशातील आणि देशाबाहेरील अनेक नवीन आम्ही ऑर्डर्स मिळवल्या, नवीन कामं आम्ही मिळवली. आज 38,000 कोटीची कामं BHLकडे आहेत. आणि ही 38,000 कोटीची कामं आपण आता सुरू करतो आहोत. त्यामुळे आणखीन 1 वर्षभरामध्ये हा जो सगळ्यात मोठा माझ्याकडचा उद्योग असलेला BHL, ज्याच्यामध्ये 48,000 कामगार काम करतात, तो आणखीन 1 वर्षानंतर पुन्हा नफ्यामध्ये येईल. आणि म्हणून असलेले उद्योग, सुरू असलेले उद्योग त्यांना सुदृढ करणं, मजबूत करणं, जे उद्योग चालू शकत नाहीत त्यांना बंद करणं, हा एक धोरणात्मक निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेत असताना केवळ माझ्याकडचे उद्योग एवढ्यापुरतं मर्यादित मी नाही राहिलो, तर माझ्याकडे 2 महत्त्वाचे उद्योग येतात. त्यामध्ये प्रामुख्याने ऑटो इंडस्ट्री आहे आणि दुसरे कॅपिटल गुड्स सेक्टर आहे. आज मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होतो आहे की विशेष करून ऑटो इंडस्ट्रीकरता महत्त्वाचे निर्णय, ठोस निर्णय मी मंत्री झाल्यानंतर आम्ही घेतले. आणि त्यामध्ये प्रामुख्याने फेम इंडियासारखी एक स्कीम आम्ही चालवतो आहोत. कारण आज संपूर्ण जग पर्यावरणाच्या दृष्टीनं चिंतित आहे. आज दिल्लीमध्ये आपण रोज नवीन नवीन गोष्टी ऐकतो आहोत, अनुभवतो आहोत. आणि म्हणून पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरता
पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता प्रदूषणविरहित वाहनं निर्माण व्हावीत आणि भविष्यातला काळ हा प्रदूषणविरहित वाहनांचाच काळ आहे आणि म्हणून आम्ही फेम इंडियासारखी स्कीम जाहीर केलेली आहे. जवळजवळ 14,000 कोटी रुपये या स्कीमवरती आम्ही निर्णय घेतला आहे खर्च करण्याचा आणि जेव्हा 14,000 कोटी रुपये या स्कीमवर खर्च होतील तेव्हा जवळजवळ 60,000 कोटी रुपयांचं इंधन जे आज आपण वापरतोय ते डिझेल इंधन आपलं त्यामुळे बचत होणार आहे आणि जेव्हा 60,000 कोटीचं इंधन बचत होईल तेव्हा निश्चितच आपण ते इंधन न वापरल्यामुळे होणारं प्रदूषणसुद्धा हे निश्चितपणे थांबणार आहे, शून्य प्रदूषण होणार आहे आणि म्हणून इलेक्ट्रिक मोबिलिटीला आपण प्रमोट करतो आहोत, इलेक्ट्रिक व्हेकल्सना आपण प्रमोट करतो आहोत, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्सना आपण प्रमोट करतो आहोत. 15, 16, 16, 17 या 2 वर्षामध्ये वित्त मंत्रालयाने 795 कोटी रुपये हे या 2 वर्षाकरता मंजूर केलेले आहेत. नवीन प्रस्ताव येत आहेत, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, बसेस याकरता प्रस्ताव येत आहेत. आपण बॅटरी ऑपरेटेड वाहनं सुरू करतो आहोत. नवी मुंबई नगरपालिकेने आमच्याकडे बसेस मागितले आहेत, MMRDने आमच्याकडे बसेस मागितलेले आहेत. 2 व्हीलर मोठ्या प्रमाणावरती खप होतो आहे, 4 व्हीलरचा मोठ्या प्रमाणावरती खप होतो आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 85 कोटी रुपये आपण सबसिडी 30% जी सबसिडी देतो आहे यापोटी दिलेले आहेत आणि म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल्सला आपण प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर ऑटो सेक्टरमध्ये आणखीन, कारण ऑटो सेक्टर एकमेव असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये सर्वाधिक रोजगाराची संधी आहे, कारण त्याच्यावर आधारित असलेले इतर जे कंपोनंट सप्लाय करणारी जी कारखाने आहेत यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी आहे आणि म्हणून त्यालाही प्रमोट करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. कॅपिटल गुड्स सेक्टरला आपण प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून एका परीने या क्षेत्रातसुद्धा उद्योगाला वाढ करण्याचा प्रयत्न करतो आहोत, रोजगार अधिक निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून ज्या खात्याबद्दल जी उदासीनता कालपर्यंत या खात्याबद्दल होती ती आता उदासीनता राहिली नाही. आता जरी या खात्याला ग्लॅमर नसलं तरी या देशातल्या प्रत्येक ऑटो इंडस्ट्रीचा मालक हा आनंद गीतेंना भेटल्याशिवाय या देशामध्ये पाऊल टाकत नाही, ही आजची स्थिती आहे आणि म्हणून हळूहळू आपण जगात या खात्याला, या विभागाला ग्लॅमरसुद्धा आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. तसं एक प्रकारचं हे आव्हान होतं, हे आव्हान मंत्री म्हणून मी स्वीकारले. मी धन्यवाद देईन देशांच्या पंतप्रधानांना, मी धन्यवाद देईन माझे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना, कारण आपण उल्लेख सुरुवातीला माझा परिचय करून देताना केला. शिवसेनेचे 18 खासदार आहेत, या 18 खासदारांपैकी केंद्रामध्ये मंत्री होण्याचं भाग्य फक्त आनंद गीतेंना लाभलं, म्हणून माझ्या पक्षप्रमुखांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. सगळ्यात सुरुवातीला एबीपी माझाचा पहिला प्रश्न आपल्यासमोर. एखाद्या इव्हेंटसारखं ट्रीट केलं गेलं मेक इन इंडियाला, मोठा गाजावाजा झाला आणि त्या पद्धतीने ते मेक इन इंडिया प्रोजेक्ट जे आहे ते लोकांसमोर आणलं गेलं, पण प्रत्यक्षात अवजड उद्योगांना किती फायदा होईल याचा? देशाच्या पंतप्रधानांनी केलेली घोषणा यशस्वी करणं हे सरकारमधल्या विविध खात्यांची जबाबदारी आहे, विविध मंत्रालयांची जबाबदारी आहे. आपल्याला आठवत असेल, नुकतंच काही महिन्यापूर्वी मेक इन इंडियाचा एक मोठा कार्यक्रम आपण मुंबईमध्ये पार पाडला आणि त्या आठवड्याभरामध्ये जवळजवळ 3 लाख कोटीपेक्षा जास्त रकमेचे समझौते करार त्या मेक इन इंडिया सप्ताहामध्ये मुंबईमध्ये झाले. अशाच प्रकारचे अनेक करार जगातल्या विविध राष्ट्रांबरोबर आणि देशातील विविध संस्था आणि कंपन्यांबरोबर मेक इन इंडियाच्या माध्यमातून झालेले आहेत. मुळात मेक इन इंडियाची घोषणा देऊन पंतप्रधानांनी एक दिशा दिलेली आहे उद्योग क्षेत्राला आणि या उद्योग क्षेत्राच्या संदर्भात सरकारला, की सरकारनं यापुढं कुठल्या दिशेनं जायचं आहे आणि त्यामुळे दिशा निश्चित झाल्यामुळे मला विश्वास आहे की मेक इन इंडियाच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये आमची 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 3 वर्षे अजून शिल्लक आहेत, 5 वर्ष हे सरकार पूर्ण करणार आहे आणि म्हणून मेक इन इंडियाला यशस्वी करण्याकरता माझ्या खात्याकडून आवश्यक असलेली सर्व पावलं ही आम्ही उचलतो आहोत. कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये खूप छोटे छोटे उद्योग आहेत, यामध्ये फार मोठी इंडस्ट्री नाही आहेत, कॉर्पोरेट जगतमधली फार कमी लोक या क्षेत्रामध्ये आहेत, माझ्या सार्वजनिक उपक्रमातले सुद्धा फार कमी लोक आहेत, परंतु लहान लहान उद्योग खूप आहेत आणि म्हणून अशा या छोट्या उद्योगांना प्रमोट करण्याच्या दृष्टीनं आपण एक स्कीम तयार केलेली आहे. त्याच्याकरता आपण नवी पॉलिसी तयार केली आहे. पहिल्यांदा या देशामध्ये कॅपिटल गुड करता स्वतंत्र पॉलिसी आपण तयार केली आहे. लवकरच त्याला मंजुरी कॅबिनेटकडून मिळेल.
जवळजवळ 3,000 कोटी रुपये या क्षेत्राच्या वाढीकरता आपण करतो आहोत. आणि त्यामुळे भारी उद्योग मंत्रालय अवजड उद्योग खात्याकडून मेक इन इंडिया यशस्वी करण्याकरता योग्य दिशेने पावलं पडत आहेत. आपण आता इकडे उपस्थितांचे प्रश्न घेऊया. अवजड उद्योगांचा महाराष्ट्र राज्याला विशेषतः काही उपयोग होईल का? खोरं नेहमी माती आपल्याकडे ओढतं. त्या उक्तीप्रमाणे माझाही प्रयत्न सुरू आहे. 2 उद्योग आहेत. एक भारत हेवी इलेक्ट्रिकलचा भेलचा एक प्रकल्प आपण भंडारा जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. सौर ऊर्जेकरता लागणारी उपकरणं निर्माण करणारा तो कारखाना आहे. तो आता पाईपलाईनमध्ये आहे, त्याच्यावरती प्रयत्न सुरू आहेत. आणि दुसरा एक उद्योग जे हिंदुस्तान पेपर मिल आहे माझ्या मंत्रालयाच्याच कक्षेत येणारी, ज्याचा एक प्रकल्प जगदीशपूर अमेठी इथं 2007 साली मंजूर झाला. 2007 साली त्यावेळच्या APS सरकारनं कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली. त्यानंतर 2014मध्ये निवडणुका जवळ आल्या असताना सरकार जाता जाता पुन्हा एकदा कॅबिनेटने मंजुरी दिली. परंतु त्या काळामध्ये UPAच्या काळामध्ये त्या सरकारच्या काळामध्ये तो कारखाना काही सुरू होऊ शकला नाही. अनेक अडचणी आहेत. त्यातली प्रमुख अडचण होती जिचा उल्लेख मुद्दा म्हणून मी या ठिकाणी करणार आहे, कारण यात कुठलंही राजकारण नाही आहे, पक्षीय राजकारण अजिबात नाही आहे. कारण ज्या जागेवर ज्या जमिनीवर तो कारखाना उभारायचा होता जगदीशपूरला अमेठीला, ती जमीन विवादास्पद आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. जमीन ताब्यात न मिळाल्यामुळे आणि न मिळण्याची शक्यता आजही असल्यामुळे तो कारखाना त्यावेळचंही सरकार करू शकलं नाही. आणि मीही तिथे अमेठीला सुरू करायचं म्हटलं तर करू शकणार नाही. आणि म्हणून निर्णय घेतला की तो कारखाना महाराष्ट्रामध्ये आपण न्यावा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे MIDCमध्ये नेण्याचा मी तो प्रयत्न करतोय. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात पाहू त्याला यश कसं येतं. यालाच अनुषंगून ABP माझाला देखील एक प्रश्न आहे. आपण तो प्रश्न बघूया. महाराष्ट्राचा उल्लेख तुम्ही केला, पण महाराष्ट्रामध्ये खास करून आपण बघितलं तर मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री देखील भाजपचे असतील, त्यांच्या बोलण्यामध्ये जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा विषय येतो तेव्हा तेव्हा उदाहरणं दिली जातात ती नागपूर, मिहान, अमरावती यासारख्या या ठिकाणच्या प्रोजेक्टची. तर मग कुठेतरी विदर्भाला झुकतं माप मिळतं असं वाटतं आपल्याला? निश्चितपणे विदर्भाला झुकतं माप मिळतं आहे, मिळायलाही हवं आहे. कारण महाराष्ट्रातला तो एक भाग आहे. विदर्भाचा एकूण असलेला आर्थिक मागासलेपणा लक्षात घेता उद्योगाला किंवा इतर क्षेत्रामध्ये विदर्भाला झुकतं माप मिळावं या मताचा मी आहे. पण त्याच अनुषंगाने मग उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा मराठवाडा इकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? निश्चितपणानं माझं जे ऑटो सेक्टर आहे, या ऑटो सेक्टरच्या माध्यमातून आपण विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये चाकण हे आता एक ऑटो हब झालेलं आहे. आणि त्यामुळे चाकणला ARIचं आपण एक नवीन सेंटर सुरू केलं. आणखीन ऑटो इंडस्ट्रीकरता आवश्यक असलेलं त्यांचं सर्टिफिकेशन आपण करतो, होमोलोगेशन आपण करतो, त्यांची टेस्टिंग आपण करतो, लॅब आपली त्या ठिकाणी आहे. अपघात होऊ नयेत म्हणून त्या अपघातांच्यापासून संरक्षण करण्याकरता आपण कुठली टेक्नॉलॉजी स्वीकारली पाहिजे त्यावर संशोधन आपण त्या ठिकाणी करतो. त्याचं एक नवीन सेंटर आम्ही चाकणला सुरू केलं. त्या सेंटरवरती आम्ही 230 कोटी रुपये हे माझ्या विभागानं माझ्या मंत्रालयाने दिलेत. 90 कोटी रुपये ARIनं स्वतःचे खर्च केले. एकूण 320 कोटीचं एक सेंटर फॉर एक्सलन्स आपण चाकणमध्ये सुरू केलेलं आहे, ऑटो इंडस्ट्रीला प्रमोट करण्याकरता, सहकार्य करण्याकरता. तसंच दुसरं एक आम्ही चाकणमध्येच सुरू केलेलं आहे, जे विशेष करून टूल्स आणि गेज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आहे. ही छोटी इंडस्ट्री आहे देशभरातली, या क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून त्यांना टेक्नॉलॉजी अडॉप्शन करता किंवा रिसर्च करता किंवा डेव्हलपमेंट करता त्यांच्या असोसिएशनची ही क्षमता नाही आहे. लहान उद्योग असल्यामुळे त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत. आणि म्हणून तो निर्णय आपण घेतला आणि चाकणलाच एक सेंटर आपण सुरू करतो आहोत की ज्यामध्ये आपण एकंदर आपण 23 कोटी रुपये 26 कोटी रुपये हे माझ्या उद्योगाने दिलेत, माझ्या मंत्रालयाने 26 कोटी रुपये त्या असोसिएशनने खर्च केलेत. 52 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी एक सेंटर सुरू करतो आहोत की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या विशेष करून चाकण, पुणे या भागातले जे छोटे उद्योग आहेत त्यांना त्या ठिकाणी चालना मिळावी. तसंच आपण मराठवाड्यात करतो आहोत. औरंगाबादमध्ये आपण हा प्रयत्न करतो आहोत. औरंगाबादमध्ये HMTचं एक छोटं युनिट आहे की जे विशेष करून डेअरी सेक्शनमध्ये कार्यरत आहे. डेअरीकरता आवश्यक असलेली जी उपकरणं आहेत, मग ते दूध साठवण्याकरता असेल, दही बनवण्याकरता असेल,
ती सगळी उपकरणं आपण HMT माध्यमातून बनवतो आहोत. गेल्याच महिन्यामध्ये HMT आणि दुसरा एक उद्योग माझ्याकडे आहे, राजस्थान इलेक्ट्रिकल्स, जो जयपूरला त्यांचा उद्योग आहे, जे टेस्टिंग मीटर्स बनवतो आपण दुधाकरता आवश्यक असले देशातले सगळे REL बनवतं. तर त्या दोघांचा एक MOU साईन करून एकत्र आपण त्यांचा समझोता करून RELच्या सहकार्यातून आपण फूड प्रोसेसिंगमध्ये देखील एखादा उद्योग औरंगाबादमध्ये सुरू करावा या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, कामाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे विदर्भ आहे त्याप्रमाणे मराठवाड्यातही आपण प्रयत्न करतो आहे आणि कोकणामध्ये पेपर मिल मी आणण्याचा प्रयत्न करतोच आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आतापर्यंत आपण बघत होतो की जे छोटे उद्योग आहेत किंवा जे छोट्या वस्तूंचं मार्केट आहे त्यावर चीनचा प्रभाव आपल्याला दिसत होता. मात्र आता BHEL सारख्या कंपनीजला सुद्धा चीनकडनं आपल्याला धोका वाटतोय का? निश्चित आहे. धोका हा संपूर्ण व्यवस्थेला धोका आहे, आर्थिक व्यवस्थेला. वेळ असेल तर एक छोटासा किस्सा मी सांगतो, चीनचा प्रभाव जगावर किती आहे ते. मी UN जनरल असेंब्लीमध्ये सहभागी होण्याकरता न्यूयॉर्कला गेलो होतो 1996 साली पहिल्यांदा. आणि पहिल्यांदा अमेरिकेत गेलो म्हणून दुपारी मधला वेळ जो होता त्या वेळामध्ये मॅनहॅटनच्या शहरामध्ये फिरत होतो. आणि फिरताना पहिल्यांदा अमेरिकेत आलो आहे, काहीतरी भेटवस्तू घरी घेऊन जावी, मित्रांना घेऊन जावी म्हणून काहीतरी भेटवस्तू शोधत होतो. परंतु अशा दुकानातून फिरत असताना ज्यावेळेस त्यांच्या किमती पाहत होतो डॉलरमध्ये, तेव्हा हिंमत होत नव्हती, कारण तेव्हासुद्धा $46 होता. पण नंतर एका वस्तूनं माझं लक्ष आकर्षित केलं, ती होती अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. आणि म्हणून मी तो घेतला, निर्णय घेतला. $10 होते. म्हटलं हे पुतळे आपण काहीतरी घेऊ आणि आपल्या मित्रपरिवारांना देऊ. आणि म्हणून तो पुतळा हातात घेतला आणि निहाळत होतो आणि खाली शिक्का होता मेड इन चायना. त्याच्यामुळे इतका प्रभाव चीनचा संपूर्ण जगावर आहे, त्याचा प्रभाव भारतावर सुद्धा आहे, इथल्या सर्व उद्योगांवरती आहे. खाजगी उद्योगांना सुद्धा स्पर्धा करावी लागते आणि सरकारी उद्योगांना सुद्धा स्पर्धा करावी लागते. आणि म्हणून या स्पर्धेत टिकून आज BHEL सारखी कंपनी आहे आणि निश्चितपणे या स्पर्धेमध्ये BHEL टिकून राहील. ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत की टेंडरिंग प्रोसेसमध्ये बाहेरील कंपन्यांना प्राधान्य दिलं जातं, त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या पेमेंट टर्म्स असतात त्या वेगळ्या असतात. तर त्यामुळे SSI MSME ह्याच्या खाली येणाऱ्या छोट्या कंपन्या आहेत ज्या मेक इन इंडियाच्या इकोसिस्टमला सपोर्ट करू शकतात, त्यांना फारसा पोषक वातावरण सध्या दिसत नाही आहे. त्यासाठी आपलं काय मत आहे? जसं पंतप्रधानांनी मेक इन इंडियाची घोषणा केली, त्याच्या पाठोपाठ दुसरी घोषणा केली ती स्किल इंडियाची, तिसरी घोषणा केली स्टार्टअप इंडियाची आणि चौथी घोषणा केली स्टँडअप इंडियाची. मेक इन इंडियाला यशस्वी करण्याकरता स्किल इंडिया. आणि ही घोषणा करून पंतप्रधान थांबले नाहीत, तर स्वतंत्र स्किल डेव्हलपमेंटसाठी एक मिनिस्ट्री केली. आणि आता त्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून, त्या मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याकडे असलेलं जे कौशल्य आहे या कौशल्याला प्रमाणित करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. कुशलतेची कमी या देशामध्ये नाही आहे. पारंपरिक कला कौशल्य वडिलोपार्जित आपल्याकडे आलेलं आहे, परंतु त्याला जे प्रमाणित करायला पाहिजे होतं सरकारकडून, ते प्रमाणित यापूर्वी न केलं गेल्यामुळे आपण स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये कमी पडतोय, मागे पडतोय असं चित्र दिसतंय. आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटवरती आपण भर दिलेला आहे. स्टार्टअप इंडियाची घोषणा करून आपण नवीन जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांना प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय, नवीन उद्योजकांना प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो आहोत. स्टँडअप इंडियातून आपण नवीन उद्योजकांना प्रयत्न करतो आहोत उभं करण्याचा. विशेष करून जे SC ST आणि महिला आहेत त्यांच्याकरता आपण स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून जो छोटा उद्योग आहे आपल्याकडचा त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून मेक इन इंडिया यशस्वी करत असताना देशातल्या आपल्या उद्योजकांना देखील त्यामध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो आहे. जेव्हा मराठी माणसामध्ये उद्योग करण्याचा कॉन्फिडन्स नाही आणि दुसऱ्या बाजूला जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, नॉन मराठी आहेत, त्यांची जी एक मोनोपॉली मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे, तर या दोन्ही गोष्टींना शिवसेना किंवा भाजप कशा प्रकारे बघते? जशी विशिष्ट SC ST महिलांकरता केली आहे, तशी कुठल्याही समाजातील कुठल्याही वर्गातील मराठी तरुणांकरता सुद्धा आपण स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आपण त्यांना संधी देतो आहोत. 5 लाखापासून ते 25 कोटीपर्यंतचं कर्ज आपण त्यांना त्यातून उपलब्ध करून देणार आहोत. अल्पदरानं ते देतो आहोत. आणि म्हणून मराठी उद्योजक आता कुठे कमी पडतोय असं चित्र नाही. मी ज्यावेळेला ऑटो सेक्टरचा उल्लेख केला, 2 एक्झिबिशन झाली होती. जे कार निर्माते आहेत सियामच्या माध्यमातून, त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक एक्झिबिशन भरवलं होतं. आणि दुसरी आमची जी ऑटो कंपोनंट बनवणारी ॲक्मा आहे त्यांनी एक या ठिकाणी शिबिर भरवलं होतं, संशोधन भरवलं होतं.
त्या शिबिरामध्ये, त्या एक्झिबिशनमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातल्या तरुणांनी सहभाग घेतला होता. मोठ्या प्रमाणावरती नवीन नवीन इनोव्हेटिव्ह उद्योग त्यांनी सुरू केले होते. आणि म्हणून कालची जी स्थिती आहे, जी होती स्थिती एक 25-30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी ही स्थिती मुंबईमध्ये होती, आज ती स्थिती राहिलेली नाही. मराठी तरुणही कुठे मागे पडलेला नाही आहे. हा तरुण हिमतीनं पुढं जातो आहे आणि म्हणून त्याला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलेला आहे आणि आम्ही पूर्ण सहकार्य करणार. उपस्थितांमध्ये देखील अनेक प्रश्न बाकी आहेत अजून, पण एबीपी माझाचा आणखी एक प्रश्न आता आपण घेऊया. कोकणातले उद्योग कसे वाढवणार? मगाशी विदर्भातल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा जेव्हा विषय निघाला तेव्हा तुम्ही कोकणातल्या बद्दल सुतोवाच केलं, मात्र कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची देखील भाषा झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर मग कोकणात पोषक वातावरण निर्मिती उद्योगांसाठी करण्याच्या दृष्टीने तुमचा पुढचा ॲक्शन प्लॅन काय? मुळात कोकणची कॅलिफोर्निया करणं ही संकल्पनाच मला मान्य नाही आहे. कारण कॅलिफोर्निया ज्यांनी पाहिलं आहे वाळवंटात उभं राहिले. कोकण वाळवंट नाही, कोकण हे मूळचंच कॅलिफोर्निया आहे. म्हणजे जेवढं वरदान निसर्गानं कोकणाला दिलं आहे तेवढं कुणालाही दिलं नाही. त्यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचा प्रश्नच येत नाही आहे. ही चुकीची घोषणा आहे. मी तिच्याशी कधीच सहमत नव्हतो, आजही नाही. कोकणामध्ये उद्योग आपल्याला वाढवायचे आहेत, या दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे. किंबहुना गेली 6 टर्म मला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. एक प्रकारचा माझ्यावरती तो शिक्का लागला आहे की मी उद्योग धार्जिण आहे. अर्थात मला त्या शिक्क्याचं काही वाईट वाटत नाही तो शिक्का लागल्याबद्दल. कारण एक पिकी आमच्याकडचं शेतीचं उत्पन्न आहे. भाताशिवाय दुसरं पीक कोकणामध्ये नाही. 1% फक्त जमीन आहे जे फलोद्यानाखाली आहे, बागायत नव्हे, फलोद्यानाखाली आहे, ज्याच्यामध्ये आंबा आणि काजू आहे. म्हणजे 3 लाख हेक्टर, मी एका जिल्ह्याची माहिती देतोय, रत्नागिरी जिल्हा, अख्ख्या कोकणाची नव्हे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टर जमीन आहे जी लागवडीखाली आहे, ज्याच्यामध्ये फक्त 30,000 हेक्टर ही जमीन बागायतीखाली आहे. आणि या भाताचा एकमेव पीक असल्यामुळे आणि ते सुद्धा निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज आमची जी वित्तीय इकॉनॉमी आहे जिल्ह्याची ती अतिशय कमकुवत आहे. म्हणजे तिथे सरकारी नोकरी, जिल्हा परिषदेत नोकरी किंवा सरकारमध्ये नोकरी किंवा शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी या पलीकडे दुसरी कुठली संधी नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर कोकणातली तरुण मंडळी वर्षानुवर्षे नोकरीच्या, रोजगाराच्या, उद्योगाच्या शोधात ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये येत आहेत. अजूनही ते येणं सुरू आहे. आणि म्हणून शेतीला पर्याय, शेतीतून जो रोजगार मिळतोय त्या रोजगाराला पर्याय म्हणून दुसरा रोजगार जर शोधायचा झाला तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. जर उद्योग आले तर त्याच्यातून रोजगार निर्माण होईल. ते आणताना मात्र एक प्रयत्न आम्ही निश्चित करतो की केमिकल इंडस्ट्री येऊ नये, रासायनिक उद्योग येऊ नयेत, असलेल्या निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, हा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करतो. परंतु रोजगाराभिमुख अशा प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करतोय. नमस्कार साहेब. नमस्कार. उद्योग निर्मितीच्या नावाखाली मोठे उद्योग येतात, पण मोठ्या प्रमाणावरती खाजगीकरण होतं आणि एक सामाजिक सुरक्षितता त्या कामगाराला राहत नाही. तर त्यासाठी तुमची काय धोरणं आहेत? उद्योगाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि म्हणून रोजगाराभिमुख उद्योग जर महाराष्ट्रामध्ये आणता आले तर ते आणले पाहिजेत. आणि ते आणत असताना मग क्षेत्र खाजगी असो किंवा क्षेत्र सरकारी असो, सरकारी क्षेत्राला मर्यादा आहेत. आज स्पर्धा ही जागतिक स्तरावर जाऊन पोचलेली आहे आणि म्हणून मग या स्पर्धेमध्ये आमचा उद्योजक टिकला पाहिजे. आणि मग तो आमचा उद्योजक टिकावा याकरता खाजगी क्षेत्राला सुद्धा आपल्याला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. खाजगी क्षेत्राला सुद्धा मजबूत करण्याची आवश्यकता आहे. अर्थात की याच्यातून रोजगार निर्माण व्हावा, तरुणांना रोजगार मिळावा, ही भूमिका मात्र निश्चितपणे मला मान्य आहे. आणखी एक प्रश्न घेऊया. माझा प्रश्न राजकीय स्वरूपाचा आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातले संबंध भारत आणि पाकिस्तान सारखे आहेत. तर आपण मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा मधला दुवा म्हणून पुढे भविष्यात आपल्याला ही भूमिका पार पाडायची आहे. तर ही शिष्टाईची भविष्यातले जे तणाव निर्माण होणार आहेत दोन पक्षांमधले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तर त्याच्याकडे कसं बघता आपण? आणि दुसरा प्रश्न असा आहे की केंद्रात मोदी सरकारमध्ये शिवसेनेला अच्छे दिन आणखी येतील का? म्हणजे
आणखी एखाद्या सहकार्याची आपल्याला भर पडेल असं वाटते का मंत्रिमंडळात? खरं म्हणजे आपण जी तुलना केली त्या तुलनेशी मी सहमत नाही. भारत पाकिस्तान असं कुठलंही नातं शिवसेना भाजपामध्ये नाही. आणि जी संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, या लोकशाहीमध्ये आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य हे या लोकशाहीनं आपल्याला दिलं असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाची एक स्वतंत्र विचारधारा आहे, प्रत्येक राजकीय पक्षाची एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे, एक स्वतंत्र कार्यपद्धती आहे. शिवसेना भारतीय जनता पक्ष ही युती, खरं म्हणजे त्यावर अधिक भाष्य करण्याचा मला अधिकार नाही आहे, कारण ते पक्षाचा धोरणात्मक विषय आहे. पक्षप्रमुखच यावरती अधिक बोलू शकतील. परंतु सर्वसाधारणपणे जी चर्चा आज या युतीबद्दल केली जाते आहे की ही युती ही खूप सगळ्यात देशातली जुनी युती आहे. शिवसेना प्रमुखांनी ती युती केली होती, हा विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती युती झाली होती. नंतर शिवसेना प्रमुखांच्या पश्चात आता त्या युतीमध्ये मतभेद, वाद तेव्हाही होते, आजही आहेत, नव्हते अशातला भाग नाही आहे. परंतु ही दोन स्वतंत्र राजकीय पक्ष असल्यामुळे आणि प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटत असतं की आपलं राज्य स्वबळावर यावं. भाजपला वाटतं 100% भाजप व्हावं, तसं शिवसेनेलाही वाटतं की आमच्या स्वबळावरती महाराष्ट्रातली आमची सत्ता यावी. आणि असं स्वप्न पाहणं यामध्ये गैर काय नाही आहे. हा निवडणुकीतला समझोता आहे. तो निवडणुकीतला समझोता या भूमिकेतून पाहावं आणि मग आपल्या लक्षात येईल की जेवढी कटुता, जेवढे वाद 15 वर्ष ज्या दोन काँग्रेसच्या आघाडीनं महाराष्ट्रात राज्य केलं, विस्तव जात नव्हता त्यांच्यामध्ये, पण तरी त्यांनी 15 वर्ष राज्य केलं. तर असे किरकोळ मतभेद हे आघाडीमध्ये, युतीमध्ये असणं स्वाभाविक आहे. ते स्वीकारून महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं युतीला वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल आम्ही यशस्वी करत आहोत, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो. भविष्यात मंत्रिमंडळाचा विस्तार जर केंद्रात झाला तर शिवसेनेला निश्चित संधी मिळेल. केंद्रात एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. जेव्हा कॅबिनेट डिसिजन घेतं तेव्हा तुम्ही पण त्याचे एक मेंबर असतात आणि ते तुमच्यावर पण असतं. पण जेव्हा शिवसेना त्याच डिसिजनची अवहेलना करते किंवा त्याच्या विरुद्ध आग ओकते, अशा वेळेला तुमची स्थिती काय असते? काय तुम्ही शिवसेनासोबत असता या तुम्ही कॅबिनेटसोबत असता? जर तुम्ही शिवसेनासोबत असाल तर तुम्हाला राजीनामा द्यायला हवा, और जर कॅबिनेटमध्ये असाल तर मग शिवसेनेचा राजीनामा द्यायला हवा. माझी स्थिती ही थोडी अवघड आहे, हे मी मान्य करतो. पण मी आत्ता पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका स्पष्ट केली आहे. खरं म्हणजे आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमताचं सरकार भाजपाचं आहे. परंतु सरकारपूर्वी NDA म्हणून आम्ही निवडणुका लढलो, NDA म्हणून आम्ही निवडणुका जिंकलो आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे 283 स्वतःचे खासदार असताना सुद्धा NDAच्या घटक पक्षांना या सरकारमध्ये सहभागी करून घेतलं आणि म्हणून शिवसेनासुद्धा NDA म्हणून या सरकारमध्ये सहभागी झालेली आहे. परंतु जरी आम्ही NDAमध्ये सहभागी झालो असलो तरी शिवसेनेची विचारप्रणाली वेगळी आहे, भारतीय जनता पक्षाची विचारप्रणाली वेगळी आहे. मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकते आणि त्यामुळे सरकारचीही जबाबदारी मला पार पाडायची आहे आणि मला पक्षाचीही भूमिका मला पार पाडायची आहे. ही दोन्ही कसरत मी उत्तमप्रमाणे पार पाडतोय आणि म्हणून 5 वर्ष मी मंत्री राहणार आहे. आत्ता ह्याच प्रश्नांना पुढे घेऊन जाताना आपण पाहतोय की मुंबईमध्ये आशिष शेलार असतील किंवा किरीट सोमय्या असतील, हे ज्या पद्धतीनं बोलतायत आजकाल, शिवसेना त्याला किती गंभीरपणे घेते, अगदी बांद्र्याचा बॉस वगैरे म्हणण्यापर्यंत आता ही परिस्थिती आली आहे. हा वाद स्थानिक पातळीवरचा आहे, त्यावर मी अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही. याचा समाचार घेणारे त्या ठिकाणी समर्थ आहेत. सर, माझा असा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की आज कोणताही ऑटो इंडस्ट्रियलिस्ट तुम्हाला भेटल्याशिवाय उद्योग सुरू करू शकत नाही किंवा प्रोडक्शन करू शकत नाही. पण काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात जो आणखी एक पक्ष आहे जो मराठी मतावर आपलं हक्क सांगतो, तर त्यांनी असं सांगितलं की एक ऑटो डील झालेली आहे की ज्यामध्ये 70,000 नवीन रिक्षा प्रोड्यूस झालेल्या आहे आणि राहुल बजाजसोबत डील करून गव्हर्नमेंटनी नॉन महाराष्ट्रीयन लोकांना ते देण्याचं हे सांगितलेलं आहे. तर त्यांनी त्याच्याविरुद्ध की त्या रिक्षा जाळा म्हणून असे आदेश दिलेले. तर यावर आपलं काय मत आहे? या ऑटो डीलबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? मी अगोदर एकदा प्रश्नाच्या उत्तराला मी सांगितलं आहे की आपली लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि आपण ज्या पक्षाचा संदर्भ या ठिकाणी दिलात, मला त्यावर काय भाष्य करायचं नाही आहे, कारण आता त्या पक्षाचं अस्तित्वच संपण्याच्या मार्गावरती आहे
आपण अधिक चर्चा केली तर ते कदाचित काही काळ आणखीन टिकेल, त्यापेक्षा न चर्चा करणं हे अधिक चांगलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं दखल घेण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु मी धन्यवाद देईन वाहतूक मंत्री आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना. हे अतिशय खमके महाराष्ट्रामध्ये त्या सरकारमध्ये शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत आणि ते निश्चितपणे महाराष्ट्रातल्या तरुणाला न्याय देतील. अनेक मुद्द्यांवर आणि त्यात परत सेना भाजपचं नातं यावर देखील गीते सर मनमोकळेपणाने बोलले. आणि क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर पिच थोडंसं अवघड होतं, पण तुम्ही सर बॅटिंग केलेली आहे. अवजड उद्योग मंत्री यांनी अवघड प्रश्नांना बॅटिंग केलेली आहे आणि या अवजड उद्योगाच्या अवघड वाटेवर पुढे जाण्यासाठी, ती वाट पादाक्रांत करण्यासाठी, अधिक वेगाने जोमाने पुढे जाण्यासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही. आणि आज तुम्ही इकडे उपस्थित झालात आणि आपला बहुमूल्य वेळ देऊन सविस्तरपणे याच्याबद्दल बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.